नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. मायलेकाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार अकोळ तालुका निपाणी येथे बुधवारी रात्री 10:30च्या सुमारास उघडकीस आला. या दुहेरी हत्याकांडाने निपाणी परिसर हादरला असून पोलिसांनी खून प्रकरणातील संशयिताला ताब्यात घेतले आहे. मंगल सुकांत नाईक वय वर्ष 45, प्रज्वल सुकांत नाईक वय वर्ष 18, दोघेही राहणार अकोळ असे मृत मायलेकाचे नाव असून प्रेम प्रकरणातून हे हत्याकांड घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असून त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. याबद्दल समजलेली माहिती अशी की बुधवारी रात्री 10च्या सुमारास नात्यातील दोघे मंगल यांच्या घरी आले होते. यावेळी मंगल आणि प्रज्वल यांच्याशी त्यांचा वाद झाला. त्यावेळी रागाच्या भरात संशयित दोघांनी मंगल आणि प्रज्वल यांच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार केला. यात दोघेही जागीच गतप्राण झाले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच रात्री 12च्या सुमारास जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेत, अथणीचे डीएसपी प्रशांत मुन्नोळी, सीपीआय बीएस तळवार, ग्रामीण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक शिवराज नायकवाडी यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. फुटपाथवरील बेकायदा अतिक्रमण, रस्त्यांना नवीन नामकरण, शाहूनगर सर्कल येथील कमान पुतळा उभारणीला, कणबर्गी येथील कित्तू चन्नम्मा पुतळा उभारणी अशा अनेक प्रश्नावर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज वादळी ठरली. सभेत आयुक्त यांच्या अनुपस्थित सभा सुरुवात झाली. अधिकाऱ्यांनी अनेक प्रश्नांचे उत्तर सोडवण्याचे आश्वासन देऊनही नगरसेवकांनी प्रश्नाचे गुऱ्हाळ चालूच ठेवले. दरम्यान मराठी भाषेत नोटीस व शाहूनगर येथील नव्याने कमान उभारणी करण्यासंदर्भात नगरसेवक, सत्ताधारी व विरोधी नगरसेवक आमदार आसिफ शेठ यांच्यात काही काळ गोंधळ उडाला. महापौर सविता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य सभागृहात ही सभा पार पडली. सभेत सदस्यांच्या प्रश्नांच्या भडीमाराला अधिकाऱ्यांनी दमदार उत्तरेही दिली. केंद्राकडून मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला असला तरी बेळगाव महानगरपालिकेत मात्र मराठी भाषेवर अन्याय केला जात आहे. मराठी भाषिक नगरसेवकांना त्यांच्या भाषेत बैठकीची नोटीस देणे बंधनकारक असताना केवळ कन्नड भाषेत नोटीस देण्यात आली. त्यामुळे आज गुरुवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मराठीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकाकडून अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी गटात चांगली जुंपली. मराठीच्या मुद्द्यावरून तब्बल 1 तास सभा गाजली. मराठीचे प्राबल्य असतानाही येथील मराठी भाषा आणि संस्कृती पुसून टाकण्यासाठी प्रशासन सोबत येथील काही नगरसेवक कटकारस्थान करत आहेत, हे आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले. नगरसेवकांना मराठी भाषा हा विषय सोडून विकासावर बोला असे सल्ले देखील दिले. मात्र मराठी माणसाच्या मतावर निवडून आलेल्या नगरसेवकांना याबद्दल काही फरक पडला नाही, हे स्पष्ट दिसून येत होते. बेळगाव महानगरपालिकेत मराठी भाषिक नगरसेवकांची संख्या अधिक असतानाही राष्ट्रीय पक्षातील नगरसेवकाकडून या अन्यायाविरोधात आवाज उठवला गेला नाही. मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर, वैशाली भातकांडे यांनी मराठीवरील अन्यायाविरोधात आज आवाज उठवला. कंत्राटी सफाई कामगाराप्रमाणे वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना सेवेत कायम करा व कंत्राटी पद्धत बंद करा अशी प्रमुख मागणी करत आज गुरुवारी महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जवळपास 50हून अधिक कामगारांनी एकत्र येत निदर्शने केली. बेळगाव शहरात 66 पेक्षा जास्त कंत्राटी सफाई कामगार हे गेल्या 15 ते 20 वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांचे खूप मोठे आर्थिक सामाजिक शोषण केंद्र व राज्य सरकार व संबंधित कंत्राटदाराकडून होत आहे. शासनाच्या निर्णयाप्रमाणे किमान वेतनाची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे आमचे उदरनिर्वाह करणे सुद्धा कठीण असून आम्हाला तातडीने नोकरीत कायमस्वरूपी करून घ्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. बेळगाव हे एक वाढत्या लोकसंख्येचे शहर आहे. वाढत्या लोकसंख्येच्या दैनंदिन गरजा ओळखून त्या पुरवण्यासाठी आपण कटिबद्ध असून बेळगावला उत्तम राहणीमानाचे ठिकाण बनविण्यासाठी तत्पर आहे, असे बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ शेठ यांनी सांगितले. बेळगाव उत्तर भागातील पाण्याच्या समस्येसाठी हेल्पलाईन मोबाईल नंबर 9686676217, विद्युत तक्रारीकरिता 9686676218, रस्ता आणि बांधकाम विषयक कामासाठी 9686676219 आणि आरोग्य माहितीसाठी 9686676220 या मोबाईल क्रमांकावर सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बेळगाव उत्तर भागातील नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फेंगल चक्रीवादळामुळे वातावरणात बदल झाला असून बेळगाव शहर व परिसरात आज गुरुवारी दुपारी 2च्या सुमारास पावसाचा शिडकावा झाला. त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. या परिस्थितीमुळे थंडीमध्ये घट झाल्याचे दिसून आले. हवामान विभागाकडून प्राप्त माहितीनुसार फेंगल चक्रीवादळाचा राज्यासह बेळगाव जिल्ह्यात परिणाम जाणवत आहे. त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवस हवामान ढगाळ राहणार आहे. तसेच जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. बेळगाव विभागाच्या अंदाजानुसार गेल्या 3 दिवसापासून बेळगाव जिल्ह्यात प्रभाव दिसून येत आहे.
काल बुधवारपासून हवेत उष्मा जाणवू लागला होता। थंडीचे प्रमाण कमी झाले आहे। बेळगाव तालुक्यात आज व काल पहाटेच्या सुमारास काही भागामध्ये हलकासा पावसाचा शिडकावा झाला। चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यानजीक असलेल्या खड्ड्यातील झोडपात जाऊन अडकली। बेळगाव तालुक्यातील नावगे गावच्या हद्दीत आज गुरुवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली। सदर बस नावगे गावातून बेळगावकडे निघाली होती। दरम्यान चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला। यावेळी बसमध्ये फक्त 4 प्रवासी प्रवास करत होते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे। सादर आहे लोकमान्य दुर्गा शक्ती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 18 महिन्यांमध्ये। सोबत 1 लाखापर्यंत व्यक्तिगत अपघाती विमा विनामूल्य उपलब्ध। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050। फक्त सभासदांकरिता, अटी लागू। लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। बेकिनकेरी येथील नागनाथ मंदिराचा 7वा वर्धापन दिन उत्साहात पार पडला। या निमित्ताने 2 दिवस विविध कार्यक्रम झाले। यामध्ये पूजा, अभिषेक, हरिपाठ, भजन, प्रवचन, कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत आणली। या सोहळ्यासाठी हजारो भक्तांनी उपस्थिती दर्शविली। तसेच सकाळपासून मंदिरात दर्शनासाठी नागरिकांची गर्दी झाली होती, त्यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते। अनैतिक संबंध उघड झाल्यामुळे पत्नीने आपल्या प्रियकरासमवेत पतीचा काटा काढल्याची घटना तब्बल वर्षभरानंतर उघडकीस आली आहे। रायबाग तालुक्यातील इटनाळ येथील महिलेसह 3 जणांना यावेळी अटक करण्यात आली। जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गोळेद यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे। प्रकाश शिवबसू उर्फ शिवबसप्पा बेन्नाळी, दानव्वा उर्फ दानम्मा मल्लाप्पा कंबार, रामाप्पा मादर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले। इटनाळ व दरूर जवळ कृष्णा नदी पात्रावर खुनाची ही घटना घडली होती। खुनानंतर 1 वर्षाने FIR दाखल करून या प्रकरणाचा छडा लावण्यात आला आहे। राज्य राखीव दलाचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी बुधवारी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीत विधिमंडळ अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला। पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बयांग, कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गोळेद आदीसह शहरातील अधिकारी उपस्थित होते। 9 डिसेंबर पासून बेळगाव येथील सुवर्ण सौधमध्ये सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशन बंदोबस्ताचा आढावा घेण्यासाठी ही बैठक संपन्न झाली। निपाणी परिसरात गेल्या 2 वर्षांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेती पिकासह अनेक घरांचे अतोनात नुकसान झाले आहे। अजूनही अनेकांना भरपाई मिळालेली नाही। शेतकऱ्यांचा उतारा कोरा केला पाहिजे। यंदाच्या हंगामातील उसाला उपपदार्थापासून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी सरकारने प्रति टन 2000 रुपये आणि साखर कारखान्यांनी प्रति टन 2000 रुपये असे एकूण 4000 रुपये मिळालेच पाहिजे। या मागणीसाठी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान सोमवार दिनांक 16 डिसेंबर रोजी मोर्चा काढला जाणार आहे। त्यामध्ये सोयाबीन, ऊस, भाजीपाला उत्पादकासह इतर शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन कर्नाटक राज्य रक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पवार यांनी केले, असे मंगळवारच्या आयोजित शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते। या बैठकीत प्रकाश नाईक, आशा एम सीताराम पाटील, SK पाटील, बाबासाहेब कोकाटे, अशोक क्षीरसागर यांच्यासह इतर सदस्य व महिला उपस्थित होते। बेळगावात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर 9 ते 19 डिसेंबर 2024 या कालावधीत बेळगाव बेंगलोर अतिरिक्त विमान सेवा सुरू करण्यात येत आहे। अधिवेशनादरम्यान प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन ही सेवा पुरवली जाणार आहे, त्यामुळे प्रवाशांचा प्रवास हा अधिक सुलभ होणार आहे। अधिवेशनात सहभागी होणारे मंत्री, आमदार, अधिकारी आणि इतर प्रवाशांसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे। बेंगलोर बेळगाव सकाळी 6 ते 7, बेळगाव बेंगलोर सकाळी 7:30 ते 8:30 अशी ही अतिरिक्त सेवा अधिवेशना कालावधीपर्यंत राहणार आहे, अशी माहिती बेळगाव विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली आहे। 5 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर हा कर वसुली मासाचे आचरण केले जाते। यंदा ग्रामपंचायतीच्या कर वसुलीमध्ये बेळगाव जिल्ह्यात चिकोडी तालुक्याने 3य क्रमांक पटकावला असून या महिन्याभराच्या मोहिमेअंतर्गत 1 कोटीहून अधिक रुपयाचा कर वसूल झाला असल्याची माहिती तालुका पंचायतीच्या कार्यकारी अधिकारी SS कद्रोळी यांनी दिली आहे। ते म्हणाले की चिकोडी तालुक्यातील 36 ग्रामपंचायतीकडून एकूण 15 कोटी कर वसुली थकबाकी आहे। यामध्ये 2 कोटी कर वसुली करण्यात आली आहे। उर्वरित कर वसुली करण्यासाठी 5 डिसेंबर रोजीही 1 कोटीहून अधिक कर वसुलीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।